जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहुरी तालुक्यातील सातरा येथे दावीद पलघडमल यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात वन विभाग व प्राणी मंत्री यांना यश आले आहे। गेल्या महिन्यापासून पलघडमल साबळे वस्तीवर 3 बिबट्यांनी मुक्काम ठेवला होता। यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर पिंजरा लावण्यात आला होता आणि 2 दिवसाच्या अंतराने दुसरा 1 वर्ष वयाचे मादी बिबट्या जेरबंद झाले। जादा व्याजाचे आमिष दाखवून समर्थ क्रॉप केअर या कंपनीने पाथर्डी शहरातील अनेक तरुणांची 2 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। या कंपनीचा संचालक असलेला पुणे येथील प्रशांत गवळी यांच्या विरोधात पुणे येथे अगोदरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। फसवणूक झालेल्या तरुणांमध्ये आसपास वाद झाल्यानंतर हा वाद पोलीस दफ्तरी गेला व त्यानंतर शहरातील युवकाची 2 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना आता काँग्रेसनेही या लढतीत जोरदार एंट्री केली आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहीत योग्य वेळी उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। शुक्रवारी नगरमध्ये माध्यमांशी ज्येष्ठ नेते थोरात बोलत होते। काँग्रेस पक्षाने बारामती सोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे। या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे। राहुरीसाठी पक्षांकडे 4 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। त्यांच्या गुरुवारी मुलाखतीत घेण्यात आलेल्या अंतिम उमेदवारांची निवड पक्ष नेतृत्वाच्या चर्चेनंतर निश्चित होणार आहे। आता काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार की ऐनवेळी घुमजाव करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। श्रीरामपूर शहर परिसरात शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सरफराज बाबा शेख असे या आरोपीचे नाव असून त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ज्या भागात त्यांनी धुमाकूळ घातला होता त्याच भागात त्यांची दिंड काढली। या कारवाईमुळे श्रीरामपुरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थेमधील आर्थिक व्यवहाराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेकडून खात्यांची माहिती मागवली होती। या दोन्ही बँकेत जवळपास 60 कोटींची उलाढाल झाली असल्याचं निदर्शनास आले असून अशोक खरात यांची बायको कल्पना खरात परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणामार्फत देशातील सर्व विमानतळावर लुकआउट नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी शेळडीत पत्रकारांना दिली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 49 इच्छुकांनी 103 उमेदवारी अर्जाची खरेदी केली असून 1 उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे। निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 30 मार्च 2024 रोजी 15 व्यक्तींनी 31 अर्जाची खरेदी केली होती। त्यानंतर दिनांक 1 एप्रिल रोजी 21 इच्छुकांनी 40 अर्ज घेतले तर 2 एप्रिल रोजी 13 व्यक्तींनी 32 अर्जांची खरेदी केली। एकूण 3 दिवसात 49 व्यक्तींनी 103 अर्ज घेतल्याने निवडणुकीबाबतची उत्सुकता आणि रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।
जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. आधीच बाजारभाव घसरल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाने आणखीन एक मोठा घात केला आहे. वारस असताना नातेवाईकांनी बनावट कागदपत्र तयार करून चिंचोली गुरव येथील शेतीचे परस्पर वाटप केले, तर दैवकोठे येथील शेतीचेही बनावट कागदपत्राच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर अर्धी शेती केली. यातील काही शेती परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.